राष्ट्रीय महामार्गावरील हाडाखेड तालुका शिरपूर सीमा तपासणी नाक्याजवळ मागून येणाऱ्या डंपरने दुचाकीला धडक दिली। या अपघातात पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झाली। ही घटना शुक्रवारी दिनांक 26 ला सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास घडली। डंपर चालकाविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। चांदसुर्या तालुका शिरपूर येथील युवराज चमार पावरा वय 45 व त्याची पत्नी मालुबाई युवराज पावरा वय 40 शुक्रवारी सकाळी 9च्या सुमारास दुचाकी MH15BY 0381 वरून बोराडी येथून कामानिमित्त धनपूर दहिवद येथे सांगवी मार्गे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून जात होते। हाडाखेड सीमा तपासणी नाक्याजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणारा विना पासिंग डंपरने तात्पुरता क्रमांक T122 MP 3809 या चालकाने जोरदार धडक दिली। यात दोघेही गंभीर जखमी झाले। अपघाताची माहिती मिळताच वाहतूक महामार्ग पोलिसांनी दोघांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। तेथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र पावरा यांनी सकाळी 11:30च्या सुमारास तपासणी करून युवराज पावरा यांना मृत घोषित केले। मालुबाई पावरा यांच्यावर उपचार सुरू आहेत। याबाबत विश्वास पावरा यांच्या फिर्यादीवरून डंपर चालक दीपक बाफना वय 43 राहणार बिरछा मांडी तालुका साजापूर मध्य प्रदेश यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। हवालदार सुनील पाठक तपास करीत आहेत। सांगवीहून संपादक निलेश कुमार दुबे, सत्य न्यूज।